सो हेलो गाइज, वेलकम बैक टू अनदर वीडियो। एक बार फिर से स्वागत है आपका एक नए वीडियो में बिरसा मुंडा चौक के साथ। तो गाइज, तर मित्रांनो, मराठीमध्ये आज ब्लॉग करतो, जाऊ द्या। कासा डहाणू को देख के डहाणूला इन्स्पायर होऊन आणि आता कासा फेस्टिवलसुद्धा, आणि इकडे बघा जोरात कासा फेस्टिवलचे बॅनर वगैरे बघा तुम्ही। कासा फेस्टिवलचे बॅनर आजपासून मित्रांनो कासा फेस्टिवल चालू होतं आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि मी निघालो इथून, आलो आहे मी घरून। तो बघू शकता फेस्टिवलला एकदम जोरात बॅनर लावलेले आहेत, नुसते बॅनरच बॅनर। सब ॲडव्हर्टाइजमेंट आहे, सत्यम हार्डवेअर वगैरे हे सगळे बॅनर आहेत आणि आपण बघणार आहेत। आता जाऊन आणि बघू तयारी चालली का नाही। कासा फेस्टिवल इथं जबरदस्त बनवलेला आहे, तर हाँ खतरनाक, इसमें अंदर बहुत अच्छा बनाया है। तर चला जाऊन बघूया, सकाळी सकाळी आलो मी। तर मित्रांनो, मी सध्या ब्रिजवरती आहे आणि समोर बघू शकता कासा फेस्टिवलची जोरदार तयारी चाललेली आहे। तर चला जाऊन बघूया कसा आहे कासा फेस्टिवलची। सकाळी मी 7:30ला आलो आहे, तर आता आपल्याला सगळं काय काय आहे ते बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा कासा फेस्टिवल चालू झाल्यानंतर सुद्धा येणार आहेत। तर चला जाऊया आणि बघूया कासा फेस्टिवलची तयारी कशी चाललेली आहे। तो अजून तर काम चालूच आहे, आता आज चालू होणार आहे, आज 7 तारीख आहे, तर आज चालू व्हायला पाहिजे, पण अजून पण काम चालू आहे। आय थिंक दुपारनंतरच चालू होईल कासा फेस्टिवल। हे काय रे, शाळेला सुट्टी नाही काय? हां, आज फेस्टिवल आहे ना, कासा फेस्टिवल आहे ना, मग तुम्हाला सुट्टी नाही काय? 12 वाजता? अरे देवा, मागायची ना सुट्टी, शाळेच्या पोरांना सुट्टी नाही काय? अंदर जाने की जगह है का? ये बंद है क्या इथून? तो इधर से बंद है गाइस, तो इधर से चल के जाना पड़ेगा। गाड़ी से लाग तर डहाणूसारख्या इकडे पण स्टॉल लावलेले आहेत आणि सुनील जैन आयुर्वेदिक, अच्छा इकडे वरती लिहिलेलं पण आहे कोणाचा काय कशाबद्दलचा स्टॉल आहे ते सगळं। सो इथे पण आज स्टॉल लागायला भेटते, अजून स्टार्ट नाही झाले, तर रिकामे स्टॉल तरी बघून घ्या सगळे कसं आहेत। आणि व्हिडिओ मी 9 वाजेपर्यंत अपलोड करेन आय थिंक, एडिट करून परत स्टार्ट झाल्यानंतर परत येणार आहे मी। तर हे स्टॉल आहेत सगळे आणि आतमध्ये पण जाऊन बघू। पहिला आतमध्ये जायला एंट्री कहाँ से है भाई, एंट्री कहाँ से? तर सराउंडिंगमध्ये सगळीकडे स्टॉल लावलेले आहेत, हे चारही बाजूने इकडनं हे सगळे असे स्टॉल लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि हे जे आहे हे भीमबांध दाखवलेलं आहे। तर हा प्रोजेक्ट माझ्या फ्रेंडने घेतलेला होता, कुशलने घेतलेला होता। कुशल जर व्हिडिओ बघतोय तर मस्त बनवलेला आहे भावा, खूप भारी बनवला आहे हा पेंटिंग आणि इथे मोर वगैरे सगळे एकदम भारी बनवलेले आहेत, मस्त भारी दिसते, खूप भारी बनवले। कालच भेटला मला आणि त्याने मला सांगितलं। त्याच्यानंतर दिस इज आय लव कासा, हे बघू शकता, हे बनवलं इथे आय थिंक, हां तो भीम बांधाचा सेल्फी पॉईंट असेल। आणि हे आय लव कासा कडक। त्याच्यानंतर अजून बनवलेलं आहे इथे तारपा बनवायला घेतला आहे, कासा फेस्टिवल एकदम मोठा असा तारपा। तुम्ही कुठला इकडच काय? कधीपासून बनवून घेल तारपा?
4-5 सुरुवात आजच बनवणार. आजची सुरुवात. तर आता किती वाजता चालू होईल? 4 वाजता काय संध्याकाळी 4 वाजता. हा उद्घाटन. संध्याकाळी 4 वाजता उद्घाटन आहे का? 4 वाजता. ओके. मागे पण आहे ना. तर काही संध्याकाळी 4 वाजता इकडे मागे बघू शकता. संध्याकाळी 4 वाजता उद्घाटन होणार आहे. तर जर आपण 4 वाजता इथे असलो तर उद्घाटनाला येऊ, उद्घाटनाला हजेरी लावू. आणि इकडे पण स्टॉल आहेत, इकडे पाळणे वगैरे आहेत भाई. डहाणूपेक्षा इकडे पाळणे पण लावलेत. आणि इथे स्टेज आहे, इकडे सगळे प्रोग्राम वगैरे फंक्शन वगैरे सगळे इकडे होतील. तर ते पण दाखवतो. तर इकडे स्टेज वगैरे बनवला आहे, स्टेज पण मस्त बनवला आहे. आणि सगळे लेझर वगैरे लावून आय थिंक हे अजून वरती जातील. हे लेझर इथून हे जे आहे ते वरती जाईल. आणि इकडे स्टेजचं काम चालू आहे, थोडंसं 4 वाजेपर्यंत काम होऊन जाईल बहुतेक. आणि अजून तुम्हाला पाळणे दाखवतो. तर काहीच एक सेल्फी पॉईंट इथं पण बनवलेला आहे, बघू शकता. हा पण एक सेल्फीसाठी आहे, फोटोसाठी. तर हे काय आपल्या काशामध्ये तर नाही आहे, पण बहुतेक असंच आर्ट म्हणून बनवलेलं आहे, भारी आहे. त्याच्यानंतर परत दाखवतो. आणि इकडे सगळे पाळणे वगैरे लावले आहेत. आकाश पाळणा आहे. त्याच्यानंतर ही इकडं छोटीशी रेलगाडी. आणि ही पण छोटीशी रेलगाडी आहे, पण ही कुठे स्टार्ट होते आणि कुठे संपते? हिची रूळ पटरी हां त्या साईडनं गोल आहे, तिकडनं इथून स्टार्ट होईल. त्याच्यानंतर तिकडे ते काय बोलतात, काय नाव त्याचं, काय बोलतात ते कब्बशीसारखंच ते माहिती नाही ते आहे. आणि इकडे लहानपणाचे म्हणजे 1 2 3 4 पाळणे आहेत, 4-5 पाळणे आहेत. त्याच्यानंतर सगळे मग इकडे स्टॉल वगैरे सगळे आहेत. आणि हे सध्या आहे आचार्य भिसे हायस्कूल नाही सॉरी स्कूल आहे इथं. तर इथे आहे सगळं नदीच्या साईडलाच. आणि मस्त असं ग्राउंड आणि सुसज्ज असं बनवलेलं सगळं डेकोरेशन आणि सगळे स्टॉल. तर तुम्हीसुद्धा येऊ शकता आणि तुम्हीसुद्धा येऊन बघा. कासा फेस्टिवल पहिल्यांदाच होतो आपल्या कासामध्ये. डहाणू फेस्टिवल तर सगळ्यांनी बघितला, पण काही काहींना डहाणूला जाणं शक्य नसते, काही काहींना भेटत नाही, टाईम भेटत नाही. तर तुम्ही इथं पण येऊ शकता आणि इथं पण थोडासा एन्जॉय करू शकता. आपल्या दैनंदिन कामामधून थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी आणि थोडंसं मनोरंजनासाठी इथे आयोजन केलेलं आहे. तर आपल्याकडच्या लोकांसाठी खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला कासा फेस्टिवल बघायला भेटतो आहे. आणि डहाणू फेस्टिवलचा पण मी ब्लॉग बनवलेला आहे. ॲक्च्युली रात्री गेलोच, सो एवढं काय मला नीट करता नाही आला ब्लॉग, बट तो पण चॅनलवरती आहे, तो पण जाऊन बघा तुम्ही. आणि तो पण अपलोड केला. आय थिंक मी हा ब्लॉग पहिले टाकणार, कारण तो पण सध्या एडिटिंगमध्ये आहे. सर तो ब्लॉग थोडा नंतर येईल. हा लगेचच टाकतो, कारण फेस्टिवल चालू व्हायच्या आधी ब्लॉग आला पाहिजे म्हणून टाकतो आहे मी. आणि मागे सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे, सगळं अजून इकडे तिकडे सामान वगैरे सरकवायला चालू आहे. आणि सकाळी मला टाईम भेटला म्हणून आलो, म्हटलं थोडंसं जाऊ आणि व्हिडिओ वगैरे बनवून घेऊ. तर आलो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया परत एकदा कासा फेस्टिवलच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.